क्राईम कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। घटना आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामध्ये। तसेच पाहिले तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून मजूर ऊस तोडणी करण्यासाठी बाहेर जिल्ह्यात किंवा परराज्यात जातात। त्यामुळे जिल्ह्यात मुकादमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मुकादम हे कारखान्याकडून पैसे आणून ऊसतोड कामगारांना वाटप करतात आणि 6 महिने ऊसतोड मजूर हे कामावर जातात। अशाच प्रकारे अमोल श्रीमंत शिंगारे नावाचा मुकादम माजलगाव तालुक्यातील दिंद्रोड परिसरात राहत होता। अमोल शिंगारे हा गेल्या काही वर्षांपासून मुकादम म्हणून काम करत होता। अमोल शिंगारे याच्याकडे एक ट्रॅक्टर पण होता। तो ट्रॅक्टर त्याने साखर कारखान्यात कामाला लावलेला होता। त्यामुळे प्रत्येक वर्षी तो नवीन जोडपे पाहून ट्रॅक्टरसह त्या जोडप्याला उचल रक्कम देत होता। अमोल हा मुकादम असल्यामुळे त्याचा जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराबरोबर चांगला संपर्क होता। त्यामुळे प्रत्येक वर्षी तो नवीन जोडप्याला ट्रॅक्टरवर काम करण्यासाठी विचारत असायचा। अशाच प्रकारे माणिक आणि त्याची बायको छाया हे जोडपे अमोल शिंगारे यांना भेटले। त्यांनी अमोल शिंगारे याच्याकडे कारखान्यासाठी काम भेटेल का याची विचारणा केली। त्यावेळी अमोल याने होकार दिला। अमोल याला देखील प्रत्येक वर्षी नवीन जोडपे पाहिजे होते। त्यानुसार अमोल याने माणिक आणि छाया यांना होकार दिला। आता माणिक आणि छाया यांनी ऊस तोडणीला जाण्यासाठी तयारी सुरू केली होती। माणिक आणि छाया अमोल शिंगारे याचा ट्रॅक्टर घेतला आणि ऊस तोडणीला सुरुवात केली। पहिल्या वर्षी जेवढी रक्कम माणिक आणि छाया यांना या जोडप्याला देण्यात आली होती त्या रकमेमधील काही रक्कम माणिक यांच्याकडे शिल्लक राहिली। तेवढ्या प्रमाणात काम झाले नाही, त्यामुळे जी बाकी माणिक याच्याकडे राहिली ती काही दिवसात तुम्हाला परत देतो असे माणिक याने अमोल शिंगारे याला सांगितले। पण अमोल याने पुढच्या वर्षीच्या रक्कममध्ये आपण बाकी जमा करून घेऊ असे सांगितल्यामुळे सर्व काही व्यवस्थित झाले। दुसऱ्या वर्षी जेव्हा माणिक आणि छाया हे अमोल शिंगारेचा ट्रॅक्टर घेऊन गेले त्यावेळी देखील साखर कारखाना बंद झाल्यानंतर पुन्हा माणिक याच्याकडे बाकी राहील। अमोल शिंगारे याने माणिक यांना तुमच्याकडे जास्त बाकी शिल्लक राहत आहे, गेल्या वर्षी आणि या वर्षी मोठ्या प्रमाणात बाकी झाली आहे, तुम्ही काम करताना कंटाळा करता असे तो माणिकला म्हणू लागला। आता जितकी बाकी शिल्लक राहिली आहे ती बाकी तुम्ही परत द्या असे जेव्हा अमोल म्हणू लागला तेव्हा माणिकला टेन्शन यायला सुरुवात झाली। कारण माणिक आणि छाया यांची परिस्थिती खूप गरिबीची होती। जेवढी कमाई केली होती तेवढी रक्कम त्यांना संसारात लागत होती। तरी देखील माणिकने काही दिवसात तुम्हाला रक्कम परत देतो असे सांगितले। काही दिवस अमोलने वाट पाहिली, परंतु माणिक हा पैसे देऊ शकणार नाही असे जेव्हा अमोल याच्या लक्षात आले तेव्हा त्याने माणिकची पत्नी छाया याच्याकडे नजर फिरवायला सुरुवात केली। पैसे नसल्यामुळे माणिक हा काहीच बोलणार नाही असे अमोलला वाटत होते। त्यामुळे अमोलने छायाकडे शरीर संबंध करण्याची मागणी देखील केली। छायाने मात्र हे सर्व करण्यास नकार दिला। आपल्या नवऱ्यासमोर अमोल अशा प्रकारची मागणी करत होता, मात्र नवरा हा हतबल होऊन पाहत होता। 2 दिवसाचा कालावधी निघून गेला तेव्हा छायाचा पती बाहेर गावी गेला होता। तेव्हा अमोल हा माणिकच्या घरी पोहोचला। घरी छाया ही एकटी होती, त्यामुळे अमोल याने पुन्हा तिच्याकडे संबंध करण्याची मागणी केली। त्यावेळी मात्र छायाने होकार दिला, पण आम्हाला कामावरून काढू नका अशी मागणी देखील केली, कारण आमच्याकडे तेवढेच काम आहे असे बोलणे झाल्यामुळे अमोल याने होकार दिला आणि छायाबरोबर संबंध प्रस्थापित केले। आता जे काही झाले होते ते दोघांच्या सहमतीने झाले होते। त्यामुळे अमोल याने दोघांमध्ये संबंध सुरू असताना काही फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केली, कारण छायाने पुन्हा त्याच्या विरोधात पोलीस तक्रार केली तर अडचण होईल असे अमोल याला वाटत होते। जे काही झाले होते ते छाया हिने परस्पर सर्व केले होते। आता पुन्हा ऊस तोडणीसाठी जाण्याची वेळ आली होती। त्यावेळी माणिकला अमोल याने बोलावून पैशाचा आपण पुढे पाहू, तू आत्ता माझे ट्रॅक्टर घेऊन काम कर असे सांगितले। जेव्हा अमोल असे बोलत होता त्यावेळी माणिकच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते। माणिक हा घरी आला आणि त्याने पत्नी छायाला सर्व काही सांगितले। आपल्याला अमोल मदत करणार आहे तेव्हा छायाने जो काही प्रकार अमोल बरोबर केला होता तो सांगितला। त्यामुळे जे काही चालू आहे हे असेच चालू राहू द्या अशी छाया नवऱ्याला म्हणाली। आता अमोल हा छायाबरोबर बाकीच्या बदल्यात संबंध करू लागला होता। पती माणिक याला देखील सर्व काही माहीत झाले होते, त्यामुळे तो पण यामध्ये अडथळा आणत नव्हता। दोघांच्या संबंधाला आता 1-1.5 वर्षाचा कालावधी होऊन गेला होता। मुकादम अमोल हा त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तो छायाकडे जाऊ लागला होता, परंतु आता हे किती दिवस सहन करायचे असा प्रश्न छायाला पडला होता। जेवढे पैसे बाकी होते त्या पैशाचा मोबदला म्हणून 2 वर्षे अमोल बरोबर संबंध केले होते, पण अमोल हा काही सोडायला तयार नव्हता। दिवसेंदिवस त्याचा विचित्रपणा वाढायला सुरुवात झाली होती। त्यामुळे छायाने अमोल याला विरोध करायला सुरुवात केली। त्यावेळी अमोल याने छायाबरोबर भांडण केले, तुम्हाला माझे पैसे द्यायचे नाहीत
असे विचारणा तो माणिकला करू लागला। त्यावेळी ज्या पद्धतीने आतापर्यंत संबंध केले त्याचे पैसे कोण देणार अशी छाया म्हणाली। तेव्हा अमोल याला राग येऊ लागला, कारण आतापर्यंत छाया ही शब्दाने कधी बोलली नव्हती, पण आता ज्या पद्धतीने बोलू लागली होती त्यामुळे आता काहीतरी छायाचा बंदोबस्त करावा लागेल असे अमोलच्या डोक्यात येऊ लागले। अमोलने 2 वर्षांपूर्वी छाया बरोबर जे काही संबंध केले होते त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी छायाला देणे सुरू केले। मात्र छायाने आता स्पष्ट नकार दिला होता, तुला जे काही करायचे असेल ते कर, म्हणून अमोल याला हुडकावून लावायला सुरुवात केली। त्यावेळी अमोलने रागाच्या भरात गावातील सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल केले। गावातील लोकांना जेव्हा छाया ही संबंध करताना दिसली तेव्हा खळबळ उडाली। ही खबर छायापर्यंत पोहोचली त्यावेळी समाजामध्ये ज्या पद्धतीने छायाची बदनामी झाली होती त्यामुळे छायाने जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला। अमोल याने 2 वर्ष छायाबरोबर संबंध केले तरी त्याचे मन भरले नव्हते। छायाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती अमोल याला कळताच तो फरार झाला। या सर्व प्रकरणाला अमोल हा कारणीभूत असल्यामुळे त्याच्या विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापती यांनी देखील हे प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावे यासाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती करा असे आदेश दिले। अमोल शिंगारे यांनी जर सावकारी पद्धतीने छायाबरोबर वसुली केली असेल तर त्याच्या विरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा असे देखील सांगण्यात आले। सध्या आरोपी अमोल विरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी तो सध्या फरार झालेला आहे। लवकरच त्याचा तपास करण्यात येईल असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले। छायाने सुरुवातीला जर विरोध केला असता तर ही वेळ तिच्यावर आली नसती। या घटनेविषयी तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद मित्रांनो, तर पुन्हा भेटूया एका नवीन कहाणीसोबत। पण जाता जाता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं अजिबात विसरू नका।